Hello, good morning. How are you? Now let's start. Page number 56. The name of the poem is Why. The poet is unknown. The poet of the poem is unknown. म्हणजे कवी जो आहे तो आपल्याला माहित नाहीये. I will read the poem first. Whole poem I will read. Please listen carefully. Okay. I know a curious little boy who is always asking why. Why this? Why that? Why then? Why now? Why not? Why by and by? He wants to know why wood should swim, why lead and marble sink, why stars should shine and winds should blow, and why we eat and drink. He wants to know what makes the clouds and why they cross the sky. Why sinks the sun behind the hills and why the flowers die. He wants to know why wind should come from out of bellow's nose, why pop guns should go pop and why the ocean ebbs and flows. He wants to know why fish have gills and why boys cannot fly, why steam comes from the kettle spout and rain falls from the sky. He wants to know why coal should burn and not a bit of stone, how seeds get in the apple core and marrow in the bone. He wants to know why ice should melt, why spiders eat the flies, why bees should sting and why the east should make the dove to rise. Some of his whys are not too hard to answer if you will try, but other no one ever yet has found the reason why. This is a very wonderful poem. Now we go a stanza by stanza. Listen, stanza number 1. I know a curious little boy who is always asking why. Why this? Why that? Why then? Why now? Why not? Why by and by? The poet says that he knows a little boy, and this boy was very curious. Curious means jidnyasu kiva chaukas. Little boy was there and he was very curious. He wanted to ask some questions about anything and everything. तो जो मुलगा आहे तो अतिशय जिज्ञासू आहे, क्युरियस आहे आणि तो प्रत्येक क्षणाचा प्रश्न विचारतो. ही ऑलवेज आस्किंग क्वेश्चन्स अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचे प्रश्न असतात. ही ऑलवेज आस्किंग वाय. तो नेहमी प्रश्न विचारत असतो. वाय धिस, वाय दॅट. हे का, ते का, हे आत्ताच का, ते तेव्हाच का, हे आत्ता का नाही, ते तेव्हा का नाही, असे अनेक प्रकारचे प्रश्न त्याला पडलेले असतात आणि तो ते प्रश्न विचारत असतो. ही इज व्हेरी अँक्सियस अँड ईगर टू नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग. ही इज व्हेरी अँक्सियस म्हणजे तो अतिशय उत्साही असतो. अँड ईगर त्याला माहिती करून घ्यायची असते. टू नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला जाणून घ्यायचं असतं, माहिती करून घ्यायची असते. ओके. नाउ स्टँजा नंबर 2. He wants to know why wood should swim, why lead and marble sink, why stars should shine and winds should blow, and why we eat and drink. Now listen. He wants to know why wood should swim. Wood means माहिती तुम्हाला वूड म्हणजे कार्पेट किंवा लाकूड. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम. स्विम म्हणजे पोहणे किंवा तरंगणे, आहे की नाही.
तर जाणून घ्यायचं असतं की लाकूड का तरंगतं किंवा लाकूड पाण्यावर का तरंगतं, हे त्याला माहिती करून घ्यायचं असतं. देन व्हाय लीड अँड मार्बल सिंक. सिंक म्हणजे बुडणे, सिंक म्हणजे बुडणे. He asks questions like why does marble sink in it? The questions asked by him indicates that his imagination is very strong. त्याची कल्पनाशक्ती अतिशय चांगली आहे. Why? Because he always asks why lead and marble sink. लीड म्हणजे शिसे, लीड म्हणजे काय, शिसे, आणि मार्बल्स म्हणजे काय, आपले गोटे जे असतात ते. वाय वुड मार्बल सिंक अँड लीड सिंक, म्हणजे हे जे जड वस्तू आहेत त्या पाण्यामध्ये का बुडतात आणि हलक्या वस्तू पाण्यावर का तरंगतात. देन ही वॉन्टेड टू आस्क व्हाय स्टार्स शुड शाईन. स्टार्स म्हणजे आकाशातले तारे, शुड शाईन, तारे का नेहमी चमकतात. अँड ही वॉन्टेड टू नो व्हाय विंड्स शुड ब्लो, वारे का वाहतात. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक, आपण का खातो आणि पितो. हिज इमॅजिनेटिव्ह पॉवर इज व्हेरी स्ट्रॉंग, त्याची कल्पनाशक्ती अतिशय तल्लख आहे, त्याची कल्पनाशक्ती अतिशय पॉवरफुल आहे. अँड वी नो दॅट हिज ऑब्झर्वेशन इज व्हेरी गुड. हिज ऑब्झर्वेशन इज व्हेरी गुड म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती पण चांगली आहे. तशी निरीक्षण शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, तो प्रत्येक गोष्टीचं बारीक बारीक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करत असतो, निरीक्षण करत असतो. ओके, नाउ स्टँजा नंबर 3. ही वॉन्ट्स टू नो व्हाय मेक्स द क्लाउड्स अँड व्हाय द क्रॉस द स्काय. Why sinks the sun behind the hills and why the flowers die? Now in this stanza he wants to know what makes the cloud. What makes the cloud? In the third stanza the poet gives some more examples of the question asked by little boy. आता याच्यामध्ये आपल्याला कवीने दुसरे तो काय प्रश्न विचारतो याची उदाहरणं दिलेली आहेत. ही आस्क अनदर एक्झाम्पल्स, अनदर क्वेश्चन्स आस्क बाय द लिटल बॉय. ही सेज दॅट द बॉय वॉन्ट्स टू नो व्हॉट आर द क्लाउड्स मेड अप ऑफ. तो विचारतो की ढग कशाने बनतात. व्हॉट क्लाउड्स मेड अप ऑफ अँड व्हाय डू दे मूव अप इन द स्काय. व्हाय डू द क्लाउड्स मूव अप इन द स्काय. ते कसे ढग कसे तयार होतात आणि ते ढग कसे आकाशामध्ये तरंगतात, इकडून तिकडे जातात. देन ही वॉन्टेड टू आस्क व्हाय दे क्रॉस द स्काय. देन व्हाय सिंक्स द सन बिहाइंड द हिल्स. व्हाय डज द सन डिसअपियर बिहाइंड द हिल. सिंक म्हणजे काय, सन सेट. व्हाय सन सेट्स बिहाइंड द हिल. He wanted to know why the sun disappear behind the hills. म्हणजे सूर्य हा नेहमी डोंगरांच्या पलीकडे का मावळतो. and why the flowers die. and he wanted to know what is the reason that the pretty flowers in the garden die all of a sudden. बगीच्यातली जी सुंदर फुलं असतात ती का कोमेजतात. आता इथे डायचा अर्थ मृत्यू होणे किंवा मरणे असा नसून तर ती कोमेजणे असा आहे. व्हाय द फ्लॉवर्स डाय. ओके, नाउ स्टँजा नंबर 4. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम फ्रॉम आउट ऑफ द बेलोज नोज. व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. बेलोज. What is the meaning of bellows? Bellows means an apparatus for blowing air. Apparatus for blowing air. Now listen. He wanted to know why wind should come from out of the bellows nose. Bellows nose. Bellows म्हणजे काय असतं ते, भाता असतो बघा, भाता. भाताच्या नाकातून वारा काय येतो.
In the next stanza, he wants to know questions like why the wind comes out of the apparatus for blowing air. म्हणजे जो भाता असतो त्या भाताच्या तोंडातून हवा का बाहेर येते. Why the toy gun go pop. Why the toy gun go pop. म्हणजे ती जी खेळण्यातली बंदूक असते. पॉप गन म्हणजे काय, ती खेळण्यातली जी बंदूक असते छोटी. शुड गो पॉप. पॉप म्हणजे काय, तर इथे त्याला माहिती करून घ्यायचं असतं की त्या बंदुकीतून फट असा आवाज काय येतो. व्हाय पॉपगन शुड गो पॉप. पॉप म्हणजे फट असा आवाज येते. अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. ओशन एब्स. एब्सचा अर्थ इथे काय दिलेला आहे बघा पुस्तकामध्ये. एब्स. एब्स मीन्स टाईड वॉटर मूव्ज अवे फ्रॉम द लँड. म्हणजे आपण याला म्हणतो ओहोटी. टाईड वॉटर मूव्ज म्हणजे समुद्राच्या लाटा ह्या किनाऱ्यापासून आतमध्ये लांब जातात. किनाऱ्यावर लाटा येत नाही त्यावेळेस ओहोटी असते. त्याला विचारायचं की समुद्रामध्ये ओहोटी का येते, ह्या लाटा आतमध्ये का जातात. त्यानंतर भात्यातून ती हवा कशी बाहेर येते. त्यानंतर ती खेळण्यातली बंदुकीचा आवाज पप असा का येतो आणि समुद्राला ओहोटी काय येते. अशा प्रकारचे प्रश्न त्याच्या मनामध्ये पडलेले आहेत. नाउ लिसन नेक्स्ट स्टॅन्झा. He wants to know why fish have gills and why boys cannot fly. बघा. He wants to know why fish have gills. Gills, what is the meaning of gills? Gills means the respiratory organ of fish. आपण ज्याला म्हणतो कल्ले. आपण ज्याला काय म्हणतो कल्ले. गिल्स द रेस्पिरेटरी ऑर्गन. म्हणजे मासा या कल्ल्यांच्या साहाय्याने श्वासोच्छ्वास करतो. रेस्पिरेटरी म्हणजे काय, श्वासोच्छ्वासाची क्रिया मासा या कल्ल्यांच्या साहाय्याने करतो. रेस्पिरेटरी म्हणजे श्वासोच्छ्वासाची क्रिया. नाउ लिसन. ही वॉन्टेड टू नो the fish have gills, the boy cannot fly. माशाला कल्ले का असतात अँड बॉयज कॅनॉट फ्लाय. आपल्यासारखी मुलं का उडू शकत नाही. देन व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट. केटल स्पाउट बघा. केटल स्पाउट अ पाईप ऑफ केटल थ्रू विच टी ऑर लिक्विड कॅन बी पोर्ड. आता तुम्ही जर चहाच्या टपरीवर गेला असाल किंवा हॉटेलमध्ये गेला असाल तर तुम्हाला किटलीतून चहा मिळतो बघा, आहे की नाही. दॅट इज कॉल्ड केटल. स्टीम्स कम फ्रॉम द केटल स्पाउट. केटल स्पाउट म्हणजे काय, त्या किटलीची जी वरची चोच असते ज्याला आपण चोच म्हणतो बघा. किटलीची जी नळी असते त्या नळीतून हवा किंवा वाफ काय येते. व्हाय स्टीम्स कम फ्रॉम द केटल स्पाउट. स्टीम म्हणजे हवा, वाफ. त्या किटलीच्या नळीतून वाफ का बाहेर येते. अँड द रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आकाशातून पाऊस कसा पडतो. आकाशातून पाऊस कसा पडतो हे त्याला जाणून घ्यायचं असतं. देन ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल. कोल म्हणजे कोळसा. व्हाय कोल शुड बर्न म्हणजे कोळसा का जळतो. अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. स्टोन म्हणजे दगड किंवा पत्थर. म्हणजे कोळशाचा दगड जळतो आणि आपला साधा रस्त्यावर पडलेला दगड किंवा पत्थर जळत नाही. इट्स अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. But his imaginative power is very great. The boy's imaginative power is very great. His observation very powerful. So he wants to know why the coal should burn. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याला असं जाणून घ्यायचं आहे की कोळसा का जळतो आणि रस्त्यावरचा दगड का जळत नाही, आहे की नाही. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल केअर. ॲपल म्हणजे सफरचंद. केअर म्हणजे आतला, कोर म्हणजे आतला भाग. सफरचंदाच्या आतमध्ये बी का असते. अँड मॅरो इन द बोन. इथे बघा मॅरोचा अर्थ काय दिलेला आहे. अ सॉफ्ट फॅटी सबस्टन्स इन द कॅव्हिटीज ऑफ बोन्स. मॅरो म्हणजे काय, आपल्या हाडांच्या मध्ये एक असा पदार्थ असतो बघा, त्याला मॅरो म्हणतात. आपल्या हाडांच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर असा चिकट पदार्थ असतो स्पंजसारखा, त्याला दॅट इज कॉल्ड मॅरो. सफरचंदामध्ये बिया का आहेत आणि हाडांमध्ये, आपल्या शरीरातल्या हाडांमध्ये मॅरो का आहे. नो पेज नंबर 57.
Then he wants to know why ice should melt, why spiders eat the flies. He wants to know why ice should melt. त्याला जाणून घ्यायचं आहे आईस म्हणजे काय, बर्फ. शुड मेल्ट, मेल्ट म्हणजे विरघळणे, वितळणे. बर्फ का वितळतो. अँड स्पायडर्स ईट द फ्लाईज, स्पायडर्स म्हणजे कोळी, आपल्या घरामध्ये कोळी असतात बघा. स्पायडर ईट द फ्लाईज, फ्लाईज म्हणजे माशा. कोळी माशांना का खातो. देन व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डव टू राईज. बीज शुड स्टिंग, बीज म्हणजे मधमाशी, बीज म्हणजे काय, मधमाशी. मधमाशी का चावते, स्टिंग म्हणजे चावणे. अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डव टू राईज. मधमाशा दंश का करतात आणि ईस्ट टिमलेल्या कणकाला का फुगवतो. ईस्ट म्हणजे काय, एक पदार्थ आहे. या ईस्टमुळे कणिक चांगली फुगते. आपण जी कणिक मळतो ती कणिक चांगली फुगते. असे त्याला प्रश्न पडलेले असतात. लास्ट स्टँजा. Some of his ways are not too hard to answer if you will try. Some of his whys are not too hard. At last the poet says that some of these questions asked by little boy are not difficult to answer. It is very easy to answer of his question. We just need to think little about it and can satisfy the child's curiosity. आपण जर त्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर आपण त्याच्या काही प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. बट अदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड द रिझन्स वाय. बट ॲन्सर टू सम अदर क्वेश्चन इज नॉट इवन नोन टू अस. पण त्याचे अन्य प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे अजून नाही आहेत. वी हॅव कन्सिडर टू बी फॅक्ट्स अँड ॲक्सेप्टेड देम. आपण त्यांना जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांच्या ज्या काही शक्यता आहेत त्या आपण ॲक्सेप्ट करू शकतो किंवा आपण त्या ज्या सत्यता या प्रश्नांमधील त्या सत्यता आपल्याला स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. अशा प्रकारे दिस इज व्हेरी वंडरफुल पोएम. ओके, दिस इज अ व्हेरी वंडरफुल अँड ब्युटिफुल पोएम. नाव इन द नेक्स्ट पिरियड वी विल सी द इंग्लिश वर्कशॉप. तुम्हाला एक होमवर्क देतोय. नाव अ होमवर्क फॉर यू. From this poem, you have to read this poem thrice a day. तुम्हाला ही कविता दिवसातून 3 वेळा वाचायची आहे. After reading the poem loudly, pick out the new and difficult words from this poem. Pick out the new and difficult word from this poem. You have to write in your notebook, classwork notebook. कविता तुम्हाला 3 वेळा वाचायची आहे आणि कवितेतील तुम्हाला नवीन असलेले कठीण असलेले शब्द क्लासवर्कमध्ये लिहून काढायचे आहेत आणि त्याचा डिक्शनरीमधून मीनिंग पण लिहून घ्यायचे आहेत. ओके ओके बाय. सी यू इन द नेक्स्ट पिरियड. हॅव अ वंडरफुल डे. ओके बाय.